हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, बघू शकताय आपण जे उलन मॅट रांगोळी बनवतो, तर ते रांगोळी बनवण्यासाठी जी उलन वापरतो आपण, फर उलन, तर त्या उलनपासून असे गोळे जे आहेत तर ते कसे बनवायचे, असा एका ताईंचा मेसेज होता, कमेंट होती. तर म्हटलं चला की या अगोदर पण मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु तो खूप खाली गेलेला आहे, मग ते शोधण्यामध्ये वगैरे वेळ पण जातो, म्हणून म्हटलं की आता एक नवीन व्हिडिओ आपण शेअर करावा. आता मी तर नेहमीच रोजचे भरपूर सारे असे उलनचे गोळे बनवत असते दिवसभरामध्ये, कारण आपल्याकडे किट जे आहे उलन मॅट रांगोळीचं जे किट आहे तर ते किट अवेलेबल असतं. आणि रेग्युलरचे आपल्याकडे 4-5 असे मोठे 1599 वाले किट जे आहेत तर ते आपल्याकडून जात आहेत. आणि खुली उलन ज्यांना हवे आहे ते सुद्धा उलन 1 किलोमध्ये 10 कलर असे घेतात. तर त्यासाठी मला हे गोळे जे आहेत तर ते बनवावे लागतात. तर म्हटलं तुमच्याशी हा व्हिडिओ जो आहे तर तो शेअर करावा, जेणेकरून ज्या काही ताई महिला घरगुती बिझनेस करतात त्यांनासुद्धा थोडंसं माझ्या व्हिडिओचा उपयोग होईल आणि मदत होईल. या अर्थाने मी जे काही व्हिडिओज आहेत तर ते नेहमीच बनवत असते आणि माझा जो काही व्हिडिओ असेल त्यामधून थोडंसं तरी तुम्हाला घ्यायला मिळावं आणि थोडंसं तरी मोटिवेशन मिळावं, यासाठी माझा प्रत्येक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असतो. आणि तुम्हालाही कसं वाटतं मला सांगा. प्रत्येक व्हिडिओ ज्या ताई माझे व्हिडिओ सगळे बघत असतात तर त्यांना थोडासा अनुभव आलेला असेल तर प्लीज माझ्याशी शेअर करा, म्हणजे कमेंट करा मला की माझे व्हिडिओ जे आहेत तर ते नक्कीच तुम्हाला उपयोगाला येतात किंवा नाही, हे नक्की सांगा प्लीज एकदाचं, म्हणजे मलाही थोडासा उत्साह येईल. तर आता इथं बघू शकताय कशा प्रकारचं जे बांधलेलं होतं उलन जे आहे तर ती मी काढलेली आहे. आणि आपल्या मांडी घातल्याच्या नंतर दोन्ही पायाच्या मध्ये आपण अशा प्रकारे अडकवून घ्यायची, किंवा तुम्ही खुर्चीला सुद्धा वरती जे असतं तर त्या खुर्चीमध्ये सुद्धा हे अडकवू शकता, परंतु ते थोडंसं अवघड जातं, म्हणून हे बसल्या ठिकाणी आपण मांडी घालून बसून हे काम आपण इझिली करू शकतो. आणि हे कोणीही करू शकतं, लहान मुलं देखील करू शकतात. परंतु काय होतं, एखाद्या वेळेला हे बघा इथं आता तुम्हाला थोडासा गुंता दिसत असेल, एखाद्या वेळेला कंपनीकडून येतानाच ते काय होतं, ते पॅक करत असताना असा थोडासा गुंता होतो, तर तो गुंता जो आहे तर तो लहान मुलांना जमत नाही, तो गुंता आपल्यालाच काढावा लागतो. यासाठी बघा हे गुंता आता मी अशा प्रकारे थोडीशी जी उलण होती टोक घेऊन असा गोळा बनवलेला आहे हाताभोवती अगोदर गुंडाळून घेऊन, आणि बघा ही अशी थोडी थोडी करून आता यामधून हा गोळा जो आहे तर तो जिथे जिथे अडकते उलन तिथून असा गोळा आतमध्ये काढून घेऊन मी असा बाहेर काढून घेते आणि उलन जे आहे तर ते सैल करून घेते. आपल्याला उलन आहे तर ती सैल करतच हा जो गोळा आहे तर तो कंप्लीट करायचा आहे, म्हणजे पूर्ण उलन जे आहे तर ती गुंडाळून घ्यायची आहे. जर तसंच तुम्ही ओढत गेलात तर एकाच जागी ती गुंता होतो, दाट अशी गाठ बनते आणि परत ती मग उलन आपल्याला तोडावी लागते. तर त्यामुळे उलन आहे तर ती सैल करत गोळा बनवा. आता दुसरी गोष्ट म्हणजे गोळा बनवत असताना एकाच बाजूने तुम्ही अशी गुंडाळू नका त्या गोळ्याच्या भोवती उलन, कारण काय होतं, एकाच बाजूने जर गुंडाळली तर ती उलन निसटू शकते आणि गोळा जो आहे तर ते अशा प्रॉपर आपला जो गोळा असतो तसा सगळ्याच बाजूने गोल असा बॉल सारखा होत नाही. आणि बॉलसारखा होण्यासाठी थोडीशी आपल्याला जो गोळा असतो, आता बघा इथं मी पूर्ण उलन गुंडाळून घेतली. आता याच बाजूला जर उलन गुंडाळली तर जी बॉल आहे तर तो आपला निसटू शकतो. तर मला पुढे दाखवेन सुद्धा मी आता. हे बघा आता इथं मी गुंडाळून घेते एका बाजूला, आणि थोडं जरी निसटलं तर तो पूर्ण निसटू शकतो. तर त्यामुळे आपल्याला थोडा असं हे बघा निसटलं अशा प्रकारे निसटू शकतं. त्यामुळे असं प्रत्येक साईडने थोडा असा फिरवावा लागतो आपल्याला. तर इथं मी गोळा बनवत असताना आता ते मला सवय झाली त्यामुळे डावा हात आपोआप वळला जातो आणि बॉल जो आहे तो सगळीकडून एकसारखा बनतो. म्हणजेच हे बघा 2-3 आडे असे घेतले, त्याच्यानंतर पुन्हा अजून फिरवून घ्यायचा गोळा आणि पुन्हा अजून त्या साईडने घ्यायचा, म्हणजे सगळ्या बाजूने आपण ही जी उलण आहे तर ती गुंडाळली जाते. बघा एवढा मोठा गुंता झाला होता, त्यातूनही मी अशी उलण जी आहे तर ती सैल करत एवढा गोळा बनवलेला आहे. आणि गोळे बनवणे एवढं काही अवघड नाही, फक्त तासनतास एका ठिकाणी बसावं लागतं.
म्हणजे कसं आहे, अवघडही नाही आणि सोपंही नाही. कोणतीही गोष्ट आपल्याला अवघड नसते आणि कुठलीही गोष्ट सोपी नसते. ती सोपी आपल्याला करावी लागते. तर हे बघा, एवढा गुंता होता तर तुम्ही असा सैल करत करत काढून घेऊनच पूर्ण गोळा बनवून घेणार आहे. तर प्रत्येक ताईंना वाटत असेल की किट जे आहे तर ते एवढं महाग का आहे. तर किटमध्ये आपण 10 कलरचे 100-100 ग्रॅमचे 10 कलर देतो आणि 10 कलरचे 100-100 ग्रॅमचे असे गोळे बनवत असताना मांड्या म्हणजे आपले पाय जे आहेत तर ते पायांना मुंग्या येतात. मांडी घालून घालून मान आणि पाठ पूर्ण एक होते. कंबर दुखायला लागते बसून बसून. त्यामुळं आपल्याला हे जे किट आहे तर ते खूप महाग, म्हणजे महाग वाटणं शक्यच नाही. कारण महाग तर नाहीच आहे आपलं किट. कारण का किटमध्ये आपण किती वस्तू देतो. याच जर वस्तू तुम्ही बाहेर घ्यायला गेलात, मुळात तुम्हाला या सगळ्या वस्तू एकाच दुकानात मिळणारच नाहीत. तुम्हाला 4-5 दुकानं फिरावी लागतात आणि त्यानंतर कुठे तुम्हाला एका दुकानात सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला एका ठिकाणी मिळत असतात. तयार होतात, म्हणजे एका ठिकाणी येतील त्या गोष्टी. तर एवढे दुकानं फिरून तुम्हाला आणि होलसेल रेट तर बघायचं म्हटल्यावर तुम्हाला जास्त साहित्य घ्यावं लागतं. तुमचं जे साहित्य असतं तर ते कमी असतं. तेवढ्या साहित्यामध्ये तुम्हाला अजूनही रेट वाढवून मिळणार. आपल्याकडचं जे 1599चं किट आहे त्यापेक्षाही तुम्हाला ते महाग बसतं. तर म्हणून म्हणते की सुरुवात करत असताना तुम्ही हे आपलं 1599 वालं किट घेऊ शकता. आता बघा, मी इथं पूर्ण गोळा तयार करून घेतला. मला 100 ग्रॅमचा गोळा बनवायचा होता, म्हणून मी तो कंप्लीट करून घेतला, मोजून घेतला आणि उरलेली जी उलन आहे तर ती साईडला ठेवली. कारण सगळी उलन मी गोळा करत बसले तर मला बाकीचे जे गोळे आहेत ते बाकीचे जे किट आहेत तर ते तयार करायला सुद्धा वेळ लागतो. आणि मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी इथे एका किटची सध्या तरी तयारी करते आणि असे भरपूर किट बाकीचे तयार झालेले आहेत. तर एक शिल्लक राहिलेलं होतं तर ते म्हटलं तयार करावं. आता बघा, पुढचं घेतलेला आहे कलर मी काळा कलर. आता हा कलर व्यवस्थित आहे, यामध्ये गुंता वगैरे नाही. तर एक गाठ सोडून घेतली आणि ते जे टोक होतं तर आता इथं मी समोर टाकलेलं आहे. आता अगोदर सुरुवातीला मी संपूर्ण म्हणण्यापेक्षा थोडीशी उलन अशा प्रकारे गोल 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 अशी काढून घेते. आता इथे जर दोघंजण असतील तर इथं खूप फास्ट काम होतं हे. आता मी इकडे एका साईडने ही काढून घेते उलन, तोपर्यंत दुसरी जर व्यक्ती असली तर हा जो गोळा आहे आता मी बनवते हाताभोवती, तर हा गोळा इकडे तयार झाला असता आणि 5 ते 7 मिनिटांमध्ये एक 100 ग्रॅम उलन तयार होऊन जाते. तर आता इथे बघा, मी हाताभोवती अगोदर गुंडाळून घेतलं, त्याच्यानंतर काढून अशा प्रकारे गोळा एकदम पॅक करून घेतला. आणि गोळा असा बनवत असताना तो जो बॉल आहे तर तो बॉल बनवत असताना थोडासा घट्ट बनवायचा, जेणेकरून निघणार नाही. तर इथं बघा, आता मी फिरवतच उलन हा जो बॉल आहे तर तो तयार करून घेते. डाव्या हातानं एक 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 थोडासा अँगल फिरवून घेते गोळ्याचा, म्हणजे त्या बॉलचा, आणि असा जो आहे तर तो बॉल आपला तयार होतो. तर बघा, इथे एवढं उलन जी काढलेली होती तेवढ्याचा बॉल बनवला. परत आणखीन उलन काढून घेते मी इथली आणि परत आणखीन उलन जी आहे तर ती बॉलच्या भोवती गुंडाळून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला जे आहे तर ते बॉल बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून काय होतं, बॉल बनवल्यामुळं आपली जी उलन आहे तर ती खराब होत नाही. उरलेली जी एक्स्ट्रा उलन असते तर ती तशीच अशी गुंता होऊन एका ठिकाणी ती तशीच पडून जाते. परत तो गुंता काढण्यामध्ये वेळ जातो. त्यापेक्षा अगोदरच असे बॉल्स बनवून घेतले तर अतिशय उत्तम. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा. आणि ज्या ज्या मैत्रिणी आपल्या उलन मॅट रांगोळी बनवतात की त्यांना हा व्हिडिओ थोडासा शेअर करा, म्हणजे मला आणखी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. तुम्ही ज्या वेळेला माझे व्हिडिओ शेअर करताय तर त्यावेळेला मला असं वाटते की माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत आहेत, ते हेल्पफुल होत आहेत तुम्हाला, आणि त्यामुळं मी आणखी नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि हेल्पफुल जेवढे होईल, शक्य होईल तेवढं तुमच्या मदत होईल तुम्हाला त्या व्हिडिओमधून थोडीशी तरी. असेच व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असते. तर मैत्रिणींनो बघा, हा जो बॉल आहे तर तो मी 100 ग्रॅमचा करून घेणार आहे. तर तुम्ही मैत्रिणींनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ बनवते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आणि या अगोदर उलन मॅट रांगोळीचे आणि
ट्रेसिंगचे डिझाईन जे आहेत तर ते सुद्धा आपल्याकडे मिळतात. त्याचेसुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत. भरपूर डिझाईन्स आहेत पेपरचे. तर तुम्हाला पेपरसुद्धा हवे असतील तर त्यासाठीसुद्धा मेसेज करू शकता. किट हवं असेल तर त्यासाठीसुद्धा मेसेज करू शकता. आणि व्हिडिओज जर या अगोदरचे पाहिले नसतील तर ते सुद्धा व्हिडिओज पाहून घ्या एकदा. आणि कसे वाटत आहेत ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा बघा 100 ग्रामचा जो बॉल आहे तर तो कंप्लीट झालेला आहे. आणि आता इथं मी उलन जे आहे तर ते कट करून घेते आणि साईडला ठेवून देते. तर मैत्रिणींनो बघा, तुम्हाला यापुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावरती म्हणजे काय बघायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. शक्य होईल तेवढं मी प्रयत्न करेन की तोपर्यंत तुमचा जो काही कमेंट असेल त्यानुसार व्हिडिओ घेऊन येण्याचा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.